नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं बघा, COP ऑफ हीट ॲब्झॉर्बर, COP ऑफ वेपर ॲब्झॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टीम. ठीक आहे. बघा, ही वेपर ॲब्झॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टीम बघितली होती आपण मागच्या वेळेस आणि त्याचं COP बघितलं होतं. आता बघा त्याचं COPचं इक्वेशन बघा इथं. काय इथं QC हीट रिजेक्टेड ॲट कंडेन्सर, ते काय येते बघा, QG प्लस QE. QG काय आहे तर हीट ॲब्झॉर्ब इन द जनरेटर. ठीक आहे. अँड QE काय आहे, हीट ॲब्झॉर्ब इन इव्हॉपरेटर. म्हणजे जी काय कंडेन्सरला हीट जाणार आहे ना, ही जी कंडेन्सरला हीट जाते QC, ती दोघांचं कॉम्बिनेशन राहणार आहे. जनरेटरमध्ये जेवढी त्याच्यामध्ये वाढते ती आणि इव्हॉपरेटरमध्ये जी ॲब्झॉर्ब करते ती बघा. ठीक आहे. हे जे कंडेन्सरमध्ये जी काय हीट जाणार आहे ती जनरेटरमध्ये जी प्लस झाली आणि जी इव्हॉपरेटरमध्ये प्लस झाली, ती दोघांचं कॉम्बिनेशन मिळून इकडे जाणार. ठीक आहे. QC बघा काय ते इथं, हीट रिजेक्टेड टू द ॲटमॉस्फिअर और कूलिंग वाटर फ्रॉम द कंडेन्सर और अँड ॲब्झॉर्बर. ठीक आहे. हेच ॲब्झॉर्बर आहे इथं. या ॲब्झॉर्बरला किती हीट रिजेक्ट करायची आहे, ही जे जनरेटरमध्ये आपण हीट दिली, आपण वाटरला, त्याच्यामध्ये अमोनिया गॅस होऊन तो चालला गेला पुढं, वाटर वापस आलं या ॲब्झॉर्बरमध्ये, आणि इकडे इव्हॉपरेटरमध्ये हीट घेऊन आपला जो अमोनिया आहे तो आला. या दोघांचं कॉम्बिनेशन या हीट, हे जे ॲब्झॉर्बर आहे याला रिजेक्ट करायची, तेवढी दोघांची कॉम्बिनेशन, हे जे वाटरकडून आली आणि हे जे अमोनिया घेऊन आला इव्हॉपरेटरमधून. ठीक आहे. दोघांचं कॉम्बिनेशन QC राहणार आहे. आता सेम आपला लॉनुसार इक्वेशन तयार झालं. ठीक आहे. QC अपॉन TC, QG अपॉन TG प्लस QE अपॉन TE. ठीक आहे. आपला COP काय असतो, हीट ॲब्झॉर्ब, आपलं आउटपुट काय आहे, हीट ॲब्झॉर्ब इन द इव्हॉपरेटर. हीट ॲब्झॉर्ब इन द इव्हॉपरेटर म्हणजे आपल्याला कूलिंग पर्पजसाठी जे काही कूलिंग करायची त्याच्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब इन द इव्हॉपरेटरमध्ये जे काही हीट ॲब्झॉर्ब करता येते तिथलं हीट ॲब्झॉर्ब करून ते हीट रिजेक्ट करणार आहे त्या जनरेटरमध्ये. आणि इनपुट काय राहणार आहे आपलं, हीट सप्लाय टू द जनरेटर. आपण जनरेटरला हीट सप्लाय करतोय, ती हीट सप्लाय टू द जनरेटर इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. QE अपॉन QG, दोघांचा रेशो. QE मीन्स हीट ॲब्झॉर्ब इन द इव्हॉपरेटर, QG मीन्स जनरेटरला दिलेली हीट. ठीक आहे. आता फ्रॉम इक्वेशन ए, इक्वेशन कोणतं आहे बघा, एक नंबरचं, हे एक नंबरचं इक्वेशन काय म्हणतंय ते, QC इज इक्वल टू QG प्लस QE, QG प्लस QE म्हणजेच QC, आणि QCच्या डिवाइडला काय येतं TC, म्हणजे बघा TC टाकून दिलं. ठीक आहे. QC इज इक्वल टू, हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजेच त्याच्या जागी QCच्या जागी काय टाकलं मी, QC जागी QG प्लस QE टाकलं, डिवाइडला TC ॲज इट इज. हे बघा या 2 नंबरच्या इक्वेशनमध्ये TC ॲज इट इज, QCच्या जागी फक्त हे इक्वेशन ठेवलं. ठीक आहे. राईट साईड ॲज इट इज, राईट साईड बघा TG QG अपॉन TG, राईट ॲज इट इज, QE अपॉन TE ॲज इट इज. ठीक आहे. आता बघा इथं जे आहे ना, मी सेपरेट TC दिला QGला आणि QEला, QG डिवाइड बाय TC अँड QG डिवाइड बाय TG. ठीक आहे. सेपरेट देऊन काय केलंय बघा, QE अपॉन TCJ, हे बघा त्यांनी 2 स्टेप कंबाईन केलं इथं. QE अपॉन TC हा सेपरेट TC याला पण दिला आणि
या क्यू जीला पण टी सी दिला. ठीक आहे. क्यू ई बाय टी सी जे आहे ना राईट साईडला पाठवलं, क्यू ई बाय टी सी तिकडे जाताना ते मायनस झालं. ठीक आहे. आणि इकडं टी जी बाय क्यू सी टी सी, क्यू जी बाय टी सी ॲज इट इज इकडं लेफ्ट साईडला. आणि त्याच्यानंतर आहे ना तिकडचा क्यू जी आणि टी जी, क्यू जी टी जी लेफ्ट साईडला आणला इकडं. तो येताना इकडं मायनस झाला. हे बघा, एक टर्म तिकडे पाठवली, तिकडची एक टर्म इकडे आणली. हे बघा, ही जी टर्म आहे ती इकडे आणली आणि क्यू ई बाय टी सी तिकडे पाठवली, मायनस झाली. ठीक आहे. बाकी ॲज इट इज. बघा, ही क्यू ई बाय टी ॲज इट इज इकडेच होतं, फक्त तिकडची टर्म इकडे आणून ती मायनस केली. ठीक आहे. आता या दोघांमध्ये क्यू जी कॉमन आहे न्यूमरेटरला, तो मी बाहेर घेतला. त्याच्या जागी राहिला 1, दुसऱ्याच्या जागी पण राहिला 1, टी सी ॲज इट इज मायनस 1 बाय टी जी ॲज इट इज. ठीक आहे. इकडे पण क्यू ई कॉमन आहे, तो क्यू ई मी घेतला इकडे लेफ्ट साईडला. न्यूमरेटरमधून तो कॉमन घेतला. बाकी टी ई आणि टी सी ॲज इट इज राहिलं. ठीक आहे. तो कॉमन का बरं घेतला, तर मला जे आहे ना माझा सी ओ पीच फॉर्म्युला काय आहे, क्यू ई बाय क्यू जी, म्हणजे हीट ॲब्झॉर्ब इन द इव्हॅपोरेटर आणि हीट ॲब्झॉर्ब इन द जनरेटर. ठीक आहे. हे आपलं आउटपुट अपॉन इनपुट, म्हणजेच आपलं कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. तो त्या दोघांचा भागाकार मला आणायचा आहे ना, म्हणजे क्यू ई बाय क्यू जी. हे आणण्यासाठी मी क्यू ई इथून क्यू जी बाहेर घेतला, इथून क्यू ई बाहेर घेतला. ठीक आहे. आता जे ना मल्टिप्लिकेशन करून घेतलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन, टी जी इंटू वन टी जी, टी जी इंटू वन टी जी मायनस टी सी इंटू वन टी सी. नेक्स्ट दोघांच्या डिनॉमिनेटरला गुणाकार टी सी इंटू टी जी. ठीक आहे. राईट साईडला पण तसंच, टी सी इंटू वन टी सी, टी ई इंटू वन टी ई, डिवाईडला दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन, दोघांचा गुणाकार. ठीक आहे. आता क्यू ईच्या डिवाईडला मला क्यू जी पाहिजे, क्यू ईच्या डिवाईडला क्यू जी पाठवला मी, तर काय होईल, ही टर्म इकडे पाठवावं लागेल मला. ठीक आहे. तर ही टर्म मी इकडे पाठवली तर काय होईल, हे डिनॉमिनेटरला जे टी सी आणि टी ई ते न्यूमरेटरला आलं, आणि टी सी मायनस टी ई ना डिनॉमिनेटरला आलं. बाकी ही टर्म ॲज इट इज आहे, ही टर्म ॲज इट इज इथे लिहिली. ही इकडे पाठवताना डिनॉमिनेटरचं न्यूमरेटर म्हणजे भागाकाराचं गुणाकारामध्ये गेला, गुणाकाराचं भागाकारामध्ये आला. ठीक आहे. आणि क्यू ई बाय क्यू जी आला इकडं. आता बघा, सी ओ पीचा फॉर्म्युला होता ना क्यू जी अपॉन क्यू ई, ते काय बनला, टी जी मायनस टी सी अपॉन टी जी, टी सी गेट कॅन्सल. ठीक आहे. भागाकारात गुणाकारामधला. आणि इकडे टी राहिला डिनॉमिनेटरला ॲज इट इज, फक्त ॲज इट इज टी सी कॅन्सल करून बाकी न्यूमरिकल ॲज इट इज आहे. ठीक आहे. हे झालं आपलं सी ओ पी. ठीक आहे. इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन इंटू कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर. हे जे आहे ना, ही इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन असतं. इंजिनमध्ये आपण इफिशियन्सी म्हणतो आणि रेफ्रिजरेटरमध्ये आपण कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स म्हणतो. इथं टेम्परेचर हीट रिजेक्टेड ॲट टेम्परेचर टी इव्हॅपोरेटर आणि टी सी मायनस टी ई आपण बघितलेलं आहे वरती अगोदर. ठीक आहे. हा सी ओ पी आहे रेफ्रिजरेटरचा आणि हे इफिशियन्सी इंजिनची, दोघांचा गुणाकार, दॅट इज सी ओ पी ऑफ हीट ॲब्झॉर्प्शन सिस्टीम. ठीक आहे. बघा इथं दिलेलं आहे त्यांनी तसं. परत इंजिनमध्ये वर्क डन भेटते आपल्याला, रेफ्रिजरेटरमध्ये वर्क डन आपण देतोय, आपल्याला हीट ॲब्झॉर्ब करायची तिथं. सी ओ पी बघा काय तर म्हणते तिथं, इफिशियन्सी ऑफ इंजिन आणि सी ओ पी ऑफ रेफ्रिजरेटर, टी डब्ल्यू आउटपुट अपॉन इनपुट, आउटपुट आपलं वर्क डन, इनपुट आपली हीट सप्लायड, इकडं हीट रेफ्रिजरेशन इफेक्ट आणि इनपुट वर्क डन. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपण बघितला अगोदर, टी जी मायनस टी ई अपॉन टी जी, इकडे टी ई मायनस टी सी अपॉन टी जी.
TC मायनस TE. ठीक आहे. आता ॲडव्हान्टेज ऑफ वेपर ॲब्झॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टीम ओव्हर वेपर कॉम्प्रेशन. वेपर ॲब्झॉर्प्शन जी बघितली आपण आत्ता, आणि त्याच्या अगोदर जी बघितलेली होती आपण वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम कॉम्प्रेसरवाली, त्याचे ॲडव्हान्टेज काय आहे, दोघांच्या मध्ये काय आहे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज ते बघू आपण आता. जसं की आपल्या वेपर कॉम्प्रेशन सायकलमध्ये मूव्हिंग पार्ट असतात, तर वेब ॲब्झॉर्प्शन सिस्टीममध्ये ते नसतं. ते काय फक्त आपण हीटर लावलेलं राहतं आणि ते अमोनिया तिथून लो ॲफिनिटी दाखवून तो निघून जात राहतो, वाटर वापस आणत राहतो आपण. तिथं काही मूव्हिंग पार्ट नसतो. ठीक आहे. ॲज लाईक कॉम्प्रेसर, तर मूव्हिंग पार्ट नसता, नो मूव्हिंग पार्ट, नो नॉईज, लेस विअर, पंप मोटर इज स्मॉल, छोटीशी मोटर असते फक्त वाटर आणि अमोनिया वरती पाठवण्यासाठी लिक्विडमध्ये असताना, इज स्मॉल ॲज कम्पेअर टू द वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम. वेपर कॉम्प्रेशन सिस्टीमच्या कम्पेअरमध्ये कमी असतं. सो मिनिमाइज मेंटेनन्स रिक्वायर्ड, मेंटेनन्स जी लागते आपल्याला ती कमी होऊन जाते याच्यामध्ये. सेविंग इन ऑपरेटिंग कॉस्ट बाय यूजिंग लो प्रेशर. ऑपरेटिंग कॉस्ट कमी, लो प्रेशर आपल्याला मेंटेन, लो प्रेशर लो कॉस्ट. ठीक आहे. स्टीम इन द मेनी केसेस वेस्ट स्टीम फ्रॉम द अदर प्रोसेसेस. ऑपरेटिंग कॉस्ट सेव होते, लो प्रेशर लो कॉस्ट भेटते लागते म्हणून आपल्याला यूजिंग लो प्रेशर. इलिमिनेट हेवी इलेक्ट्रिकल लोड. हेवी इलेक्ट्रिकल लोड लागत नाही आपल्याला, इलेक्ट्रिकल एनर्जी कमी लागते, फक्त काय ते हीटर आणि छोटीशी मोटार. ऑटोमॅटिक स्टार्टिंग अँड स्टॉपिंग. ठीक आहे. सिम्प्लिसिटी इन ऑपरेशन कंट्रोल सिस्टीम. सिम्प्लिसिटी इन ऑपरेशन कंट्रोल सिस्टीम अँड ऑफ्टन रिक्वायर्ड लिटल अटेन्शन. त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज पण कमी असते. ॲटोमॅटिक स्टार्टिंग आणि स्टॉपिंग आहे, त्याचं टेम्परेचर जी मेंटेन होणार ते ऑटोमॅटिक त्याच्यानुसार ते स्टॉप आणि स्टार्ट होणार आहे. इकॉनॉमी ऑफ फ्लोअर स्पेस रिक्वायर्ड फॉर लार्ज टनेज. जास्त टन ऑफ रेफ्रिजरेशन जरी मेंटेन करायचं असलं आपल्याला तरी त्याला जे काही सेटअप येतो त्याला कमी स्पेस लागतो. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू VCC वेपर कॉम्प्रेशन सायकल. In vapor compression, it is essential to ensure that ammonia vapor leaving the evaporator is slightly superheat so the liquid refrigerant enter in compressor. But in absorption, त्याच्यामध्ये काय होतं, लिक्विड रेफ्रिजरंट वापस कॉम्प्रेसरमध्ये येण्याचे चान्स असतात. पण इथं ॲब्झॉर्प्शन सिस्टीममध्ये not have any detrimental effect except the reducing the refrigeration effect. झाला तर रेफ्रिजरेशन इफेक्ट कमी होऊ शकतो, पण दुसरं काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. लिक्विड इथं जर का ॲब्झॉर्बरमध्ये जर का लिक्विड अमोनिया आला तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तसा नंतर तो ॲब्झॉर्बरमध्ये हीट रिजेक्ट करून तो लिक्विडच बनणार राहतो आणि तो वॉटरसोबत मिक्स होणार राहतो, तिथं काही प्रॉब्लेम नाही. पण वेपर कॉम्प्रेशनमध्ये तो प्रॉब्लेम असतो, लिक्विड रेफ्रिजरंट कॉम्प्रेसरमध्ये नाही गेलं पाहिजे. डिसॲडव्हान्टेज बघा, ॲज कम्पेअर टू वेपर कॉम्प्रेशन सायकल COP वेपर ॲब्झॉर्प्शनचा लो आहे, मोर स्पेस. ठीक आहे, स्पेस मोर असतो, पण जर जास्त मोठा आपल्या रेफ्रिजरेशन इफेक्ट पाहिजे, टनेज म्हणजे टर्न ऑफ रेफ्रिजरेशन जास्त मेंटेन करायचं आपल्याला, तर त्यावेळेस हे स्पेस कमी लागतो, पण जनरली छोट्यासाठी स्पेस जास्त लागते याच्यामध्ये. डिफिकल्ट इन चार्जिंग ऑफ द रेफ्रिजरंट. चार्जिंग रेफ्रिजरेशनचं अमोनिया जो काही आपल्याला चार्ज करायचा त्या सिस्टीममध्ये ते डिफिकल्ट असतं. रिक्वायर मोर टाईम टू कुलिंग इफेक्ट मेंटेन होण्यासाठी जास्त टाईम लागतो ॲज कम्पेअर टू वेपर कॉम्प्रेशन सायकल. ठीक आहे. वेपर कॉम्प्रेशन सायकल ही जास्त इफेक्टिव्ह असते, इलेक्ट्रिसिटी जास्त लागते त्याला. ॲब्झॉर्बर इथं आपलं काय, इथं फंक्शनल कॉम्पोनंट ऑफ द अमोनिया ॲब्झॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टीम. हे जे आपलं ॲब्झॉर्प्शन रेफ्रिजरेशन सिस्टीम होती आपली, त्याच्यामधले जे काही कंपोनंट आहे ते बघू आपण आता. ॲब्झॉर्बर ते बघितलं आहे आपण एक तरी, कोणते कोणते कंपोनंट आहे तरी लक्षात ठेवा. ॲब्झॉर्बर
जे की हीट रिजेक्ट करतं अमोनिया तिथं अमोनिया वॉटरसोबत मिक्स होतो. ठीक आहे. हीट रिजेक्ट होऊन जाते आणि अमोनिया तिथं मिक्स होतो इव्हॅपोरेटरमधून आल्यानंतर. ठीक आहे. नंतर काय आहे, रेक्टिफायर काय करतं तर इफ डिहायड्रेशन इज नॉट कंप्लीट इन ॲनालायझरमध्ये जर का वॉटर पार्टिकल पूर्ण अमोनियामधून निघून नाही गेले, तर ते रेक्टिफायरमध्ये काय करतं ते वॉटर पार्टिकल स्टॉप करतं किंवा मग त्या फक्त अमोनियाला तिथं ते परमिट करतं जाण्यासाठी आणि वॉटर पार्टिकल स्टॉप करून वापस जनरेटरमध्ये पाठवतं. ॲनालायझर काय करत राहतं, ते पण डिहायड्रेशनचं काम करतं, फक्त अमोनियाला वरती पाठवतं आणि जे काय मॉइश्चर आहे किंवा मग गॅसियस फॉर्ममध्ये वॉटर आहे ते स्टॉप करून त्याला कंडेन्स करून ते वापर ॲब्झॉर्बरमध्ये सॉरी तिथं जनरेटरमध्ये वापस पाठवण्याचं काम करतं हे पण. ठीक आहे. वरती बघितलं आपण हीट एक्सचेंजर काय करतं तर आपली हीट ॲब्झॉर्ब करायचं काम करतं, त्या रेफ्रिजरेशन इफेक्ट प्रोड्यूस करायचं काम करतं. ठीक आहे. हे जे डिफरन्स दिलेले आपल्याला हे बघू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. हे 2 पॉईंटचा अभ्यास तुम्ही करून घ्या. कंपोनंट आणि ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आणि हे COPचं इक्वेशन, या इक्वेशनमध्ये काही जर प्रॉब्लेम असेल तर मला नंतरच्या लेक्चरमध्ये तुम्ही विचारून घ्या. ठीक आहे. आणि काय अडचण असेल तर तिथं कमेंटमध्ये पण तुम्ही तुमची अडचण टाकू शकता, म्हणजे मी पुढच्या लेक्चरमध्ये ती तुमची अडचण जी काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करेल. थँक्यू.